नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. दामिनी म्हणते की हे सगळं प्लॅनिंग प्रियाने केलं आहे, हे सिद्ध करणारे पुरावे आहेत का तुमच्याकडे? अर्जुन म्हणतो की खुनाच्या रात्री साक्षी कुठे होती 2 तास याचे पुरावे आहेत का तुमच्याकडे? ते शोधण्यासाठी तुम्ही कोर्टाकडून वेळ मागून घेतलात ना, तसाच वेळ मलाही मिळावा, जेणेकरून मी सिद्ध करू शकेल की साक्षी आणि प्रियाने मिळून विलासच्या मर्डरचं प्लॅनिंग केलं होतं. खून साक्षीने केला आणि तिला वाचवण्यासाठी प्रियाने विलासच्या मोबाईलवरून पोलिसांना मेसेज केलाय. हे सगळं मी सिद्ध करेल युअर ऑनर. त्यासाठी मला वेळ हवा आहे. कोर्टाने लक्षात घेतले आहेत. हा खून मधुकर पाटील यांनी केला आहे का? पोलिसांना गेलेल्या मेसेजबद्दल शंका घ्यायला वाव आहे. त्यामुळे हे कोर्ट अर्जुन सुभेदार यांना पुरावे सादर करण्यासाठी आणखी काही वेळ देत आहे. कोर्टाचं कामकाज थांबतं. आता अर्जुन दामिनीला म्हणतो, मागच्या वेळेस तुम्ही म्हणाला होतात की माझा कॉन्फिडन्स जरा कमी पडतोय, तशीच सेम अवस्था आज मला तुमची दिसतीये. सायली म्हणते की दामिनी मॅडम, अति आत्मविश्वास हा एका अहंकारी माणसाची सगळ्यात मोठी चूक असते आणि तुम्ही नेमकी तीच करून बसलात. त्याचे परिणाम काय झाले बघताय ना. दामिनी म्हणते की एक हिअरिंग तुमच्या बाजूने काय गेलं तर किती बोलताय तुम्ही दोघं. सुभेदार, केस अजून संपली नाहीये. अर्जुन म्हणतो फार दिवस उरलीही नाहीये. या केसच्या शेवटच्या काही हिअरिंग तुमच्या आयुष्यभर लक्षात राहतील दामिनी देशमुख, आणि हे माझं प्रॉमिस आहे. तेव्हा दामिनी तिथून निघून जाते. महिपतही निघायला जातो, पण तेव्हाच अर्जुन त्याला थांबवतो. आता उलटे आकडे मोजायला सुरुवात करा, कारण जो बॉम्ब तुमच्यावरती पडणार आहे ना, तेव्हा त्याच्यातून तुम्ही दोघेही वाचू शकत नाहीत. साक्षी खूपच घाबरलेली असते. महिपत म्हणतो की याचं उत्तर मी दिलं असतं, पण आमच्या देशमुखबाईंनी सांगितले की त्यांची परवानगी असल्याशिवाय कुठे काही बोलायचं नाही. सायली हसतच म्हणते की तुम्ही त्यांचा सल्ला घ्याच, कारण प्रियानेही त्यांचा सल्ला घेतला होता. मग पाहिलं ना तिची अवस्था काय झाली ती. आता प्रिया काही बोलायला लागणार तितक्यात अश्विन म्हणतो की तन्वी, आपण हे सगळं नंतर डिस्कस करूयात. रविराजला तो म्हणतो की काका आम्ही आता निघतो. तेव्हा रविराज म्हणतो की नाही, आपण सगळे आता आमच्या घरी जातोय लगेच. तेव्हा प्रिया घाबरतच मनात म्हणते की मेले आता, याच्या डोळ्यावरची लेकीच्या प्रेमाची पट्टी उतरली असेल ना, तर महिपतच्या अगोदर हाच माझा जीव घेईल. तन्वी म्हणते की बाबा घरी सगळे आपली वाट बघत असतील, त्याच्यामुळे आम्ही उद्या येतो. रविराज म्हणतो उद्या नाही, आजच. माझ्या मनात काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरं मला तुझ्याकडून हवी आहेत. मी गाडी काढतो, सगळे तिथे या. रविराज तिथून निघून जातो. तन्वी अश्विनला म्हणते की तू घरी जा, मी बाबांकडे जाऊन येते. तेव्हा अश्विन म्हणतो की नाही, मी सुद्धा तुझ्या माहेरी येतोय. आजची दादाने सगळे पुरावे सादर केले ना, त्यामुळे रेस्टलेस व्हायला झालंय मला. या सगळ्या पुराव्यांचा काय अर्थ आहे तन्वी? कुसुम म्हणते की प्रियाचा चेहरा कसा पडला होता बघितला ना, तिला वाटतं की खोटं बोलेल आणि कुणाला कळणार नाही. पण आता महिपत, दामिनी, साक्षी यांना असं वाटतंय की त्यांनी काहीही केलं तरीही ते यातून सुटू शकतील. पण यापुढे आता असं होणार नाही. आता इकडे रविराजन ते घरी आलेले असतात. तेव्हा प्रिया रडतच म्हणते की बाबा काहीतरी बोला ना, का तुमचा माझ्यावरती विश्वास राहिला नाहीये. रविराज म्हणतो की विश्वास ठेवायची इच्छा तर खूप आहे, पण आज कोर्टामध्ये जे पुरावे सादर केले आहेत ना, ते मी नाकारू शकत नाही. प्रतिमा म्हणते की कसले पुरावे? आज नेमकं कोर्टात काय घडलंय? विराज म्हणतो की आपली मुलगी सराईतपणे खोटं बोलते याचा संशय होता मला, पण आज ते सिद्ध झालंय. तन्वी, मी तुझा बाप पण आहे आणि तुझा वकीलही आहे. आज अर्जुन कोर्टामध्ये जे जे काही बोलला त्यातील एकही गोष्ट तू मला सांगितली नव्हतीस. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे साक्षी शिकरे खुनाच्या आधीपासून तुझी मैत्रीण आहे, हेही तू मला सांगितलं नव्हतंस. सर्वांनाच खूप धक्का बसलेला असतो. अश्विन म्हणतो की मलाही हे सगळं ऐकल्यानंतर खूप धक्का बसलाय तन्वी. तू म्हणाली होतीस की साक्षीवरती खुनाचा आरोप आला म्हणून तुला तिच्याबद्दल सिंपती आहे, आणि त्याच्यानंतर तुमची मैत्री झाली. त्यानंतर हे CCTV फुटेज, पैसे घेणं, हा सगळा काय प्रकार आहे? तन्वी रडायचं नाटक करते. आई बापाविना वाढलेल्या पोरीवरती कशाला कोण विश्वास ठेवेल? माझं स्वप्न होतं की फॅशन डिझायनिंग करायचं. मग साक्षी समोर आली आणि तिने माझी फी भरण्याची तयारी दाखवली. अशा परिस्थितीमध्ये मी कशी काय तिला नाही म्हणणार होते? रविराज म्हणतो हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. तू तुझी आणि साक्षीची मैत्री माझ्यापासून का लपवलीस? तन्वी म्हणते की कारण तिच्यावरती खुनाचा आरोप होता बाबा, आणि माझ्या दुर्दैवाने तो खून होताना मी पाहिलं होतं. इकडे मधुभाऊन ते घरी येतात. अर्जुन म्हणतो की आज कोर्टामध्ये काय झालं हे सगळं आपण घरातल्यांना सांगूयात. असंही त्यांच्या कानावरती सगळ्या गोष्टी येणारच आहेत. मग त्या बाहेरून कळण्यापेक्षा आपणच सांगूयात, त्यांना त्रास जरा कमी होईल. मधुभाऊंनाही अर्जुनचा मुद्दा पटतो. आता इकडे प्रियाची तळमळ चालूच असते. मी साक्षीची मैत्रीण आहे म्हटल्यानंतर कोणी माझ्यावरती विश्वास तरी ठेवला असता का? कोर्ट कचेरी म्हटलं की माझं डोकं भणभणतं.
त्यामुळे मी कोणालाच काही सांगितलं नाही. आणि आज बघा त्याची केवढी मोठी शिक्षा मिळते मला. तुमच्या डोळ्यांमध्ये माझ्याबद्दल जो अविश्वास दिसतोय ना, तीच माझी सगळ्यात मोठी शिक्षा आहे असं म्हणून रडू लागते. इकडे दामिनीसुद्धा खूप भडकलेली असते. दामिनी म्हणते की तुमची मुलगी आश्रमातल्या मुलांसाठी सिनेमाची तिकीटं काढते, त्यासाठी स्वतःचं डेबिट कार्ड वापरते आणि हे सगळं करत असताना तुम्ही काय बाटली घेऊन बसला होतात का? महिपत म्हणतो की ही सगळी तिकीटं कोणी काढली, कशी काढली हे सगळं इंटरनेटला समजेल, हे कोणाच्या बापाला तरी वाटलं होतं का? आता झाली साक्षीकडून चूक, पण ती कशी निस्तरायची ते सांगा. साक्षी आणि प्रिया चारचौघामध्ये भेटत होत्या. तिथे CCTV कॅमेरा असेल एवढी साधी गोष्ट त्यांच्या लक्षात आली नाही. गाडा भरू माती काढली त्यांनी आणि आता ती गोष्ट मी निस्तरायची. महिपत म्हणतो की हो निस्तरायची, कारण गाडा भरू पैसे देतोय मी तुम्हाला. दामिनी म्हणते की किती वेळा सांगितले की माझ्यापासून कुठली गोष्ट लपवायची नाही आणि ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या नाहीत त्या कशा माझ्यावरती शेकतायत हे कळतंय का तुम्हाला? महिपत म्हणतो की तुमच्यावरती शेकल्या तरी चालतील, माझ्यावरती शेकल्या तरीही चालतील, पण माझ्या पोरीवरती काही यायला नको. असं जर झालं तर तुम्हाला खरा महिपत शिकारी दिसेल. दामिनी त्याच्याकडे आश्चर्यानेच पाहते. महिपत म्हणतो मी आजपर्यंत तुमच्यापुढे कमरेत वाकून उभं राहिलो. तुम्ही म्हणे की मान खाली घाला, मी घातली. चूप बसायला सांगितलं, मी चूप बसलो. तुमच्यासमोर गाणं गायलं, नाचलो, डोळ्यातलं टिपं गाळली. कोणासाठी? ते माझ्या लेकीसाठी. आणि तीच लेक माझी घरामध्ये बसून शून्यामध्ये बघत असते. 2 महिने तुरुंगात जाऊन आली तर पुतळा झाला तिचा. आणि ऐन टायमाला तुमची जर हुशारी फसली आणि तुमच्यामुळे जर तिला जेलात जावं लागलं तर तुमच्या सगळ्या वकिलीच्या डिग्र्या आणि तुम्ही दोन्हीही गेले सगळे कचऱ्याच्या डब्यात. दामिनी म्हणते की तुम्ही धमकी देत आहे का मला? महिपत म्हणतो नाही, धमकी ते लोक देतात जे काही करू शकत नाहीत आणि मी खूप काही करू शकतो. दामिनी म्हणते की तुमच्यामुळे आणि तुमच्या मुलीमुळे मला केस जिंकायला थोडे कष्ट पडत आहेत, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची शिकरे, केस तर मीच जिंकणार आणि तुमच्या त्या मुलीसाठी नाही तर माझ्यासाठी. मी अर्जुन सुभेदारकडून मात खाणार नाही. महिपत म्हणतो मात खा तर माती खा, पण माझी लेक निर्दोष सुटली पाहिजे. दामिनी रागातच म्हणते की शिकरे बाद झाला, ही केस कशी लढायची ते माझं मी बघील. तुम्ही मला केस लढायची फी दिली आहे, विकत नाही घेतलं, त्यामुळे तोंड बंद ठेवायचं आणि चालतं व्हायचं. महिपत म्हणतो की चालेल, मी आता माझं तोंड बंद ठेवतो, पण हा तुम्हाला शेवटचा चान्स. असं म्हणून तो रागातच तिथून निघून जातो. इकडे कल्पना आणि प्रताप सर्वांची वाट पाहत असतात. तेव्हा अर्जुन आणि सायली तिथे येतात, पण अश्विन तन्वी आलेले नसतात, म्हणून कल्पना खूप काळजी करते. प्रताप विचारतो की अर्जुन काही सिरियस आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो की हो डॅड, आणि तो कोर्टामध्ये घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगू लागतो. तर प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसं वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.